श्री उपासनी साई वाक्सुधा भाग 3 अध्याय क्रमांक 29 शके 1846 मिती ज्येष्ठ वद्य 4 शुक्रवार तारीख 20 जून सन 1924 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः अथ 29 अध्याय प्रारंभ आयुष्य शब्दाची व्याख्या जन्म घेतल्यापासून आपल्या आयुष्य मर्यादेत जितकी काही चांगले वाईट भोक्तृत्व ते सगळे भोगावेच लागते. वस्तुतः आयुष्य म्हणून जो काही शब्द शास्त्रात किंवा लौकिकात वापरला जातो त्याचा अर्थ काय, कशासाठी त्याला आयुष्य म्हणतात ते सांगतो. मुळात आयुष्य ही वस्तूच नाही. जन्मापासून जे सुखदुःखाचे भोग ते भोगण्याकरता जितकी कालमर्यादा लागते त्या कालमर्यादेला आयुष्य असे म्हटले जाते असे विचारांती लक्षात येईल. आयुष्य म्हणून काही स्वतंत्र वस्तू आहे असे नाही. पूर्वजन्माची जे काही कर्मे त्या कर्माचे जे फळ ते भोगण्यालायक परिपक्व झाले म्हणजे त्या परिपक्व झालेल्या फळाचा उपभोग घेण्यासाठी व उपभोग हा शरीराच्या साधनाशिवाय होत नाही. म्हणून ते भोगण्यासाठी शरीर हे साधन घेऊन व्यक्त दशेने प्रकट होणे म्हणजेच जन्म. मग अर्थातच ज्यापेक्षा परिपक्व झालेल्या कर्मफळाचा भोग भोगण्यासाठीच परमेश्वर साधन घेऊन व्यक्त दिशेला आलेला आहे, त्यापेक्षा जन्म झाल्यापासून पूर्वकर्म फळांचा उपभोग घेणे सुरू होते. मग जितक्या प्रमाणाची व जितकी प्रकारची पूर्वकर्मफळाची फळे परिपक्व होत असतील तितक्याच कर्मफळांचा उपभोग जन्म झाल्यापासून घेत जातो. तो परिपक्व होऊन आपल्याबरोबर आलेल्या कर्मफळाचा चांगला किंवा वाईट भोग तो भोगताना जितक्या काळाची तो उपभोग संपण्यास गरज लागते तितक्याच काळाला आयुष्य असे म्हटले जाते. म्हणजे कर्मफळ भोगणे व त्याकरता जितक्या काळाची गरज आहे त्यावर आयुष्य शब्दाची व्याख्या अवलंबून आहे. कर्मभोग पुरा संपला म्हणजे आयुष्य ही व्याख्याही संपते. परिपक्व झालेल्या कर्मफळांचा भोग भोगण्यापुरते जे शरीर घेतले आहे ते भोगणे संपले म्हणून ते शरीर संपून आयुष्यही संपते. तथापि पूर्वजन्माच्याच कर्मापैकी जी अपक्व कर्मफळे होती ती जर परिपक्व झालेली असतील तर त्यांचा भोगण्याकरताही पुन्हा ती फळे भोगण्याच्या योग्यतेचे शरीर घेणे भाग पडते. जसे व्यवहारात वृक्षाला फळे येतात, ती काही लवकर परिपक्व होतात व काही उशिरा. समजा संत्र्याचा बगीचा आहे व त्यात पुष्कळशी संत्रे आलेली आहेत, त्यातील काही उपभोग घेण्यासारखी जी परिपक्व झालेली असतील तेवढीच काढून घेऊन उपयोगात आणण्याची वहिवाट आहे व तेवढ्या परिपक्व झालेल्या फळापुरतेच उपभोगासाठी शरीराचा उपयोग करावा लागतो. मग 2-3 परिपक्व झाली असतील तर तेवढ्यापुरता त्याचा उपभोग घेण्याला तेवढाच काळ लागणार. पुढे काही दिवसांनी आणखी काही पुष्कळ फळे परिपक्व होऊन काढण्यालायक झाली म्हणजे तितकेच फळ काढून घेऊन उपभोग घेण्याची वहिवाट आहे. त्याच्या उपभोगात आणण्याला कालही जास्त पाहिजे. असेच केव्हा कमी केव्हा जास्ती फळे परिपक्व होतात, पुन्हा केव्हा कमीच असतात. त्या परिपक्व होणाऱ्या फळावर त्याचा उपयोग करण्यासाठी तितक्या प्रमाणाची कार्यमर्यादा लागते. ती कालमर्यादा म्हणजे आयुष्य. ते एका झाडाबद्दलचे उदाहरण आहे. असे शेकडो प्रकारची झाडे आहेत. त्यांच्या निरनिराळ्या गुणधर्माप्रमाणे फळे येण्यास व त्यांची परिपक्वता होण्यास व ती उपयोगात येण्यासाठी आपल्या शरीररूपी साधनाचाही उपयोग करण्यास निरनिराळ्या तऱ्हेची कालमर्यादा आपोआपच होते. हे जसे तशाच रीतीने निरनिराळ्या प्रकारची बरी वाईट कर्मे आपल्यापासून केली जातात. ती क्रिया केली जाणे म्हणजेच कर्म वृक्षाचे बीज लावणे होय. मग एकवार ती कर्मे केली गेली म्हणजे कर्मवृक्षाचे बीज लावले गेले, मग त्यांचे वृक्ष होणारच. अर्थात ज्या रीतीची बरी वाईट क्रिया केली जाईल त्याचप्रमाणे बऱ्या वाईट रीतीचे बरी वाईट क्रिया केली जाईल त्याचप्रमाणे बऱ्या वाईट रीतीचे कर्मवृक्ष बनतात व त्यांच्या निरनिराळ्या बऱ्या वाईट प्रकारच्या गुणधर्माप्रमाणे त्या कर्मवृक्षांना फळे पण येतात. मग त्यांच्या गुणधर्माप्रमाणे म्हटले आहे म्हणून काही वृक्षांना फळे उशिरा येतात, काही कर्मवृक्षच त्यांच्या गुणधर्माप्रमाणे हळूहळू वाढतात व त्यांना फळेही उशिरा येतात व काही कर्मवृक्ष लवकर वाढ घेऊन त्यांना फळेही लवकर येतात व काही फळे लवकर परिपक्व होतात व काही काळाने परिपक्व होतात. अशा निरनिराळ्या प्रत्येक वृक्षाच्या गुणधर्माप्रमाणे कालमर्यादा कमी जास्त होते. मग अशी जन्मोजन्म कर्मवृक्षाची फळे आपल्याकडून पेरली गेलेली आहेत व काही कर्मबीजाचे वृक्ष हळूहळू वाढत आहे व काही लवकर वाढत आहे.
अशा रीतीची पुष्कळ काळाने वाढणारी व पुष्कळ काळाने फळे येणारी व जास्त काळाने परिपक्व होणारी अशी जी कर्मवृक्षाची बीजे प्रत्येकाकडून कमी जास्त प्रमाणाने जन्मजन्म पेरली जातात व काही लवकर वाढणारी, लवकर फळे येणारी व लवकर परिपक्व होणारी अशा कर्मवृक्षांच्या बीजांची पेरणी आपल्याकडून जन्मजन्म होत असलेली आहे. आपण व्यवहारामध्ये एखादा बगीचा लावला असला म्हणजे त्या बगीच्यात आंबे, फणस, नारळी, संत्री, मोसंबी, अक्रोड, केळी, पपई वगैरे वगैरे फळांचे वृक्ष लावतो. मग हे निरनिराळ्या जातीचे वृक्ष असल्याकारणाने त्यापैकी काही वृक्ष लवकर वाढून त्यांना फळेही लवकर येतात व काही वृक्ष नारळ, फणस, आंबे, अक्रोड यासारखे यांना वाढण्यालाही पुष्कळ वर्षे लागतात. अर्थात त्याची फळेही पुष्कळ वर्षांनी मिळण्याचा प्रसंग येतो. जो लावतो त्यालाच त्याची फळे मिळतात याचा भरोसासुद्धा नसतो. जो झाडे लावतो त्याला त्याची फळे मिळतील याचा काही भरोसा नसतो. अक्रोडास तर 60 वर्षांनी फळे येतात असे म्हणतात. मग अर्थातच जो वृक्ष लवकर वाढून त्याला लवकर फळे येऊन परिपक्व होतात अशा वृक्षाला परिपक्व अवस्थेत असलेली जी असतात तीच काढून घेण्याविषयी अगोदर आपले लक्ष जाते. तसे पुष्कळ वर्षांनी येणाऱ्या फळांच्या झाडाकडे आपले लक्ष जात नाही. हे जसे तशाच प्रमाणे काही 10-5 वर्षांपूर्वी जी कर्मवृक्षाची बीजे पेरली गेली असतील व ती जास्त काल मर्यादेने फळे येण्याच्या स्थितीतली असतील तर त्या कर्मफळांसाठी त्यांचा उपभोगासाठी लागलीच जन्म घेण्याची जरुरी नसते. परंतु काही कर्मवृक्ष लवकर होण्यासारखे व लवकर फळे येण्यासारखे अशांचे बीज जर पूर्वजन्मी पेरले असेल तर त्यांची परिपक्व झालेली फळे ती भोगण्याकरता मात्र लवकर जन्म घेण्याची पाळी येते. तो जन्म जितकी परिपक्व झालेली फळे भोगण्यालायक असतील तेवढ्याच पुरता आहे म्हणून समजावे. कित्येक अल्पायुष्य असतात, त्यांचे कर्मफळ भोगणेही थोडेच असते. म्हणून ते भोगणे झाले की थोड्या काळातच आपले आयुष्य संपून शेवट होतो व पूर्वीची अपरिपक्व फळे परिपक्व होत आली की पुन्हा त्यांच्यासाठी जन्म घ्यावा लागतो. म्हणजे आपण आज जे कर्माचे बीज पेरू ते जर पुष्कळ वर्षांनी वाढून त्याला फळे येण्यासारखी असेल तर या जन्मातल्या त्या कर्मवृक्षाचे फळ भोगणे या जन्माच्या पुढील जन्मीच भाग पडेल असे मात्र नाही. जेवढे लवकर वाढ घेऊन लवकर फळे मिळण्यासारखी कर्मवृक्षांची बीजे आपण पेरली असतील त्याचा उपयोग मात्र पुढील जन्मात घेता येतो. जसे इंग्रज सरकार काही नवीन सुरू करायचे असेल तर त्या कार्याचे बीजारोपण म्हणजे त्यांच्या रूपरेखेची जी मांडणी आज मांडून ठेवतील त्याचे पूर्ण फळ पुष्कळच्या वर्षांनी उदयास येते. आणि काही क्रियांची मांडणी 2-3 वर्षांच्या आतच उदयास येत असते असे त्यांच्या राज्यातील एकंदर गोष्टीवरून लक्षात येते. यातील सारांश असा आहे की या जन्मात जितके कर्मबीजे आपल्याकडून पेरली गेली असतील तितक्याही वृक्षफळे या जन्माच्या पुढील जन्मात भोगली जातात असे कोणी समजू नये. तर त्या कर्मबीजांच्या गुणधर्माप्रमाणे त्यांची वाढ होण्याला किंवा फळे येण्याला जितकी कालमर्यादा पाहिजे असेल व ती परिपक्व होऊन उपभोग घेण्यालायक जेव्हा होतील त्याच वेळेस त्या फळांचा उपभोग घेण्याला योग्यतेचे शरीर साधन घेऊन त्यावेळी जन्म घेतला जातो. त्या कर्मफळ भोगण्यालायक शरीराला घेऊन जन्म घेतो असे जे म्हटले त्याचे कारण हेच की काही सौम्य वस्तूंचा जसे दूध, लोणी इत्यादिकांचा उपभोग सौम्य अवयवांच्या योग्य घेतला जातो व काही कठीण वस्तूंच्या जसे नारळ वगैरेच्या उपभोगाला साधारण सौम्य अवयवांनी भागत नाही तर काही मोठे कठीण साधने घ्यावी लागतात. तसेच काही कर्मवृक्षांची फळे भोगण्याकरता मनुष्याच्या शरीररूपी साधनावर काम बघते. परंतु काही कर्मफळे अशी असतात की ती भोगण्याकरता जशा जशा शरीररूपी साधनांची गरज पडेल तशा तशा रीतीची शरीररूपी साधने गाढव, डुक्कर, बैल, घोडा, कावळे, चिमण्या वगैरेची घ्यावीच लागतात व ती कर्मफळे ज्या ज्या वेळेस भोगण्यालायक होतील त्या वेळेस त्या म्हणजे मनुष्य किंवा पशुपक्ष इत्यादिकांच्या शरीररूपी साधनाने जन्म घेणे भाग पडते. याच न्यायाने जर आपण देवादिकांच्याही शरीररूपी साधनांनी उपभोग घेण्यालायक कर्मफळांची बीजे पेरली असतील तर देवादिकांचीही शरीररूपी साधने घेऊन अमूल्य किंवा शेकडो कालपर्यंत अमृततुल्य अशा फळांचा उपभोग तितक्या कालपर्यंत घेता येतो. स्वर्गावर जे इंद्राधिक 33 कोटी देव आहेत ते देव काय स्वतंत्र रीतीने पहिल्यापासून कोणी आहेत असे नाही, तर पृथ्वीवरील आपल्यापैकीच कोणी मनुष्य तेथील उपभोग घेण्याच्या लायकीची कर्मवृक्षांची बीजे पेरून म्हणजे तितक्या प्रमाणाची यज्ञयागादिक सत्कर्मे पुण्यकर्मे करून त्याच्याच योगे त्या योग्यतेचे दिव्य शरीर घेऊन शेकडो काल स्वर्गावर सुखोपभोग घेत राहतात व ती फळे भोगण्याची कालमर्यादा संपली म्हणजे स्वर्गावरचे असलेले त्यांचे आयुष्य संपून ते पुन्हा पृथ्वीवर येतात.
ते भुक्ता स्वर्गलोक विशालम शिने पुण्य मर्त्या लोक विशंती. हे गीतेतील वाक्यावरून समजून घ्यावे. यावरून काय सिद्ध होते की आयुष्य म्हणून जे म्हणतात ते कर्मफळ भोगण्याच्या कालमर्यादेवर अवलंबून आहे. अदृष्टरीतीची घटना अशी होत असते की जी परिपक्व झालेली कर्मफळे प्राणी जसे जन्म घेऊन भोगीत असतात तसे मागील शिल्लक राहिलेली जी काही कर्मफळे ती परिपक्व होतच असतात व ते प्राणी मरण पुन्हा दुसरे शरीर घेण्याला जो काळ अवश्य आहे त्या काळात ती पूर्वीची कर्मफळे परिपक्व होत असतात. म्हणजे त्या कर्मफळाच्या परिपक्वतेकरता जो काळ अवश्य आहे तितक्या काळापर्यंत दुसरे शरीर घेण्याची त्याची तयारी होत असते. परंतु काही व्यक्तींबद्दल असंही होत असते की त्यांचे आयुष्य संपत असता तो अगदी मरायला टेकून त्याची आशासुद्धा नसता मागील एखादे कर्मफळ अगदी भोगण्यालायक परिपक्व झालेले असेल, ते भोगण्याकरता पुन्हा जन्म घेऊन दुसरे शरीर घेण्या इतकीसुद्धा सवड नसेल तर त्या परिपक्व कर्म ओघाप्रमाणे ते कर्मफळ त्याच शरीराने भोगण्यासाठी ते शरीर जगले जाते. म्हणजे जितक्या प्रमाणाचे त्याचे आयुष्य पुन्हा वाढते. यावरून आयुष्य जे आहे ही काही स्वतंत्र अवस्था आहे असे नाही. कर्मफळ भोगण्याकरता जे जगणे त्यालाच आयुष्य म्हणावे. ज्याची मागील किंवा पुढील किंवा चालू अशी कोणत्याही तऱ्हेची कर्मफळे भोगणे उरले नसेल व पुन्हा नवीन कर्मवृक्षाची बीजेही पेरली नसतील, अशा स्थितीत जर त्याचा देहपात झाला तर तो मुक्तिपदालाच गेला म्हणून समजावे. किंवा कोणत्याच प्रकारे कर्मफळ शिल्लक राहिले नाही व कर्मबीजही पेरले गेले नाही अशी स्थिती झाली असूनही जर ईश्वरी इच्छेने शरीर राहिले तर तो मनुष्य जगाच्या कल्याणासाठी जीवनमुक्त म्हणून समजावा. तशा त्या जीवनमुक्ताजवळ मागील पुढील कर्मफळे भोगण्यालायक शिल्लक नसल्यामुळे जगातील लोकांची शेकडो बरी वाईट कर्मफळे त्याच्याकडे येऊन ती त्याला भोगावी लागतात व ती भोगण्याकरता त्या रीतीचे तेवढ्यापुरते त्यांना बनावे लागते. त्यांच्यावरून ती बरी वाईट कर्मफळे आली असतील त्या लोकांची उद्धारगती होऊन ते सद्गतीत जातील. अशा जीवनमुक्ताजवळ कर्मफळे भोग मुळीच जर शिल्लक राहिली नाहीत व तो जीवनमुक्त अवस्थेत जगाच्या कल्याणासाठी जगाची बरी वाईट कर्मफळे जरी सुखदुःख रूपाने भोगतो तथापि त्याचे शरीर कर्मफळ भोगण्याच्या कालमर्यादेत आहे असे समजू नये. ते कर्मफळ भोगण्याच्या कालमर्यादेबाहेर गेलेले असते. म्हणजे जीवनमुक्ताचे शरीर जरी आहे तरी आयुष्य शब्दाची व्याख्या त्या ठिकाणी लागू होत नाही. आयुष्य मर्यादाही तेथे लागू नाही. तो निरंतरचा आहे व केव्हाचाही नाही. माझ्यावरून तुम्ही लोक समजून घ्या. माझे मागील पुढील कोणत्याही प्रकारचे कर्मशिल्लक नसल्यामुळे आणि माझी पुष्कळ वेळ याच शरीरात पूर्णपणे मरणावस्था आली असताना ईश्वर इच्छेने माझे हे शरीर पुन्हा ज्यापेक्षा जगले गेले त्यापेक्षा तुमचे सर्वांचे कल्याण होऊन तुमची उद्धारगती होऊन तुम्हा सद्गती मिळावी असाच ईश्वरी संकेत आहे. म्हणून तुम्हा लोकांकडून जे तुमचे निरनिराळे बरे वाईट कर्म येते ते मला सुखदुःख रूपाने भोगावं लागते व त्याकरता मला तशा स्थितीत तेवढ्यापुरता वागावे लागते. या अध्यायाचे भक्तिश्रद्धेने जे कोणी पठण श्रवण करतात त्यांच्या आयुष्य मर्यादेत जी कर्मफळे भोगली जातात ती भोगताना दृष्ट कर्मफळांचा त्रास अधिक न होता सहज सहन केला जातो व अपक्व अशी जी कर्मफळे ती पक्व न होता त्यांचा नाश होतो. म्हणजे पुन्हा कर्म भोगण्यासाठी दृष्ट जन्म येत नाही व ईश्वराच्या रीतीचा जन्म येऊन सर्व सुखाचा अधिकारी होतो. त्याला कर्मातीत अवस्था प्राप्त होऊन आयुष्याचा बाहेर तो जातो. म्हणजे जीवनमुक्त अवस्थेत जगाच्या कल्याणासाठी अवतार धारण करतो. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासनी प्रणिताया वाक्सुदाया. आयुष्य शब्दाची व्याख्या विषय विवरण नाम 29 अध्याय तमो अध्याय समाप्त. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरु.